स्पंदन महाराष्ट्राचे. अमरावतीमध्ये भाजप आणि काँग्रेसमधले आर्थिक लागेबांधे चव्हाट्यावर आलेत. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि भाजपचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांच्यातलं धक्कादायक संभाषण उघड झालंय. काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात एका एक्सक्लुझिव्ह रिपोर्टच्या माध्यमातून. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र तसेच अमरावती मतदारसंघातले माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि अमरावती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांच्यातलं धक्कादायक संभाषण उघड झालंय. राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या संभाषणाच्या टेपनं भाजप आणि काँग्रेसमधले आर्थिक लागेबांधे चव्हाट्यावर आणलेत. तिवसा मतदारसंघातल्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी उमेदवारी कायम करावी यासाठी मी मदत करतो असा दावा रावसाहेब शेखावत यांनी केलाय. विशेष म्हणजे यशोमती ठाकूर या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अत्यंत निकटवर्ती असून त्यांच्या विश्वासू सहकारी आहेत. राहुल गांधी ब्रिगेडच्या पहिल्या 5 सदस्यांमधल्या त्या एक सदस्य आहेत. यशोमती ठाकूर या सध्या काँग्रेसच्या कर्नाटक राज्याच्या प्रभारी आहेत. तसंच त्या काँग्रेसच्या सरचिटणीसही आहेत. विशेष म्हणजे मोदी लाटेतही त्या विदर्भातून विजयी झालेल्या काँग्रेसच्या एकमेव महिला आमदार आहेत. या संभाषणाप्रकरणी कुंपणच शेत खात असल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. एवढंच नाही तर ही क्लिप व्हायरल कोणी केली, दिनेश सूर्यवंशींनी केली की रावसाहेब शेखावत यांनी केली याचा शोध घ्यायला हवा असंही त्यांनी म्हटलंय. ही क्लिप कधी आणि कुठे काढण्यात आली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी एकत्र येऊन ही चर्चा केल्यानं भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. ही क्लिप कोणी व्हायरल केली हाही प्रश्नच आहे. मात्र सध्या तरी या दोघांवरच संशयाची सुई आहे. आपण आता पाहूयात या संभाषणात कोणी काय म्हटलंय ते. हा मतदारसंघ 4 तालुक्यात विभागला. भातकुली, अमरावती ग्रामीण, तिवसा आणि मोर्शी. मोर्शीचे जवळजवळ 1.5 जिल्हा परिषद सर्कल त्याच्यामध्ये. टोटल 11.5 जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे, म्हणजे 23 पंचायत समिती आहे. प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो. वलगाव पासून तर कोल्हापूर पर्यंत पूर्ण मुस्लिम बेल्ट आहे आणि पॉकेट्सच आहे त्यांचे. बिलकुल वलगावमध्ये 27,000 मतदान आहे, डायरेक्ट 7-8 यांचंच आहे असा विषय. त्यामुळे हे जे काही आहेत ना ते आहेतच विषय. ती मायनस होते तिवसामध्ये. मी जो अभ्यास केला तो तिवसा तालुका जो आहे त्याच्यात ती मायनस होते. ती मायनस होते अमरावती ग्रामीणमध्ये, जिथं मी आता पहिल्यांदा 2 जिल्हा परिषदचं सर्कल आम्ही हे करून जिंकले. 52 पासून कधी जिंकले नव्हते, प्रयत्नपूर्वक जिंकले. बरोबर आहे. त्याच्यानंतर माझी थोडीशानी सीट कोल्हापूरची गेली, पूर्ण थोडी 183 मतांनी गेली माझी याच्यातली. आता माझं सगळं स्ट्रक्चर तिथं आहे. आता हे इफ अँड बटवाला विषय राहत असतो काही असा कॉन्क्रीट नाहीत ना. पण आत्ता मी गेल्या 2 महिन्यापासून ती कॉन्स्टिट्युएन्सी नर्सच करतो पूर्ण. त्याच्यामुळे मला खात्री आहे की आपण तिला पाडू शकतो. तिचे दुश्मन एवढे आहेत की मी नुसतं माहीत पडलं तर लोक येऊन भेटले. तुम्हाला काय करावं लागेल सांग. हो, आतापासून तुम्हाला सीएमचे ग्रीन सिग्नल घेऊन तुम्हाला आतापासून स्वतः स्ट्रॉंगली प्रोजेक्ट करावा लागेल एज अ बीजेपी कॅन्डिडेट. अजूनही तिथे कन्फ्युजन बरोबर बोलले निवेदितात तुम्ही. 100% बोलले. तर पहिले कन्फ्युजन आता या महिन्याभरात दूर करा. 100%. दुसरं प्रेझेन्स जास्त झाला पाहिजे. बरोबर. मी फक्त इकडेच आहे, हे दिवसा भागात जास्त आहे. दुसरं तुम्ही काय करा, तिथे आता सीएमशी बोलून लोकांचे तुम्ही हे लावा, जनता दरबार लावा. आणि तुमचं काय काम आहे, जमिनीचा प्रॉब्लेम, याचा प्रॉब्लेम, पोलीस स्टेशनचा प्रॉब्लेम, सगळा करतो तुमचं काम. आणि एक त्याचं तुम्हाला जेव्हा सर्टिफिकेट माना की तुम्ही आता तिथे स्ट्रॉंग झाले, जेव्हा ती तुमच्या अटॅक करेल म्हणजे समजायचं आता हिट केलेलं तोपर्यंत तेच त्याचं प्रमाण आहे. 100%. म्हणजे शी शुड स्टार्ट टॉकिंग अगेन्स्ट यू. आग ओकली पाहिजे म्हणजे समजायचं नाव यू आर गेनिंग स्ट्रेंथ. ते त्याचं प्रमाण आहे, ते त्याचं सर्टिफिकेट. सुनील देशमुखशी तर काही नाही. एकदम चांगलं आहे, म्हणजे एकदम चांगलं सपोर्ट आउट. नाही, एक सांगतो तुम्हाला, नो डाऊट नो डाऊट. म्हणजे मी आता त्यांच्याशी बोललो, म्हटलं भाऊ मला तुम्ही आत्ताच सांगून द्या, बिकॉज यू बिलॉंग्स टू सच अ कॉन्स्टिट्युएन्सी वेअर एव्हरी काँग्रेसमॅन हेल्प्स यू. तुम्ही घेता मदत त्यांची.
तेही करतात तुम्हाला. आणि मी करायला मदत. नाही सांगतो ना, मग म्हटलं तुम्ही मला तिच्याबद्दल सांगू द्या म्हणे. तुम्ही पहिले दिनेश भाऊ जनता दरबार लावा. 100% तुम्ही जनता दरबार लावल्याशिवाय काही होणार नाही. त्या निवेदिता ताईची बोलूनच समजूत काढा की बाबा ताई तो दुसरीकडून लढला, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये फायदा घेऊ. हो, आणि हे लवकर करा. इफ यू वॉन्ट टू कॉन्टेस्ट, तुम्ही लढण्याचा निर्धार 100% केला. ह्याचं बजेटचं काय करणार तुम्ही? बजेट 4 ते 5 कोटी रुपये लागतील. 5 कोटी रुपयाला मी खेळ पकडलाय. काय कसं करणार? आज तुमच्यासमोर हे सांगतो मी त्याला. यू विल गेट द मनी. 100% मी. आणि हे आपण आपल्या कोणाचंच बोलायचं. तुम्ही आता दिनेश भाऊ सगळ्यात पहिले तिथे जनता दरबार लावायला. या प्रकरणी काँग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत यांनी हात वर केलेत. असं काही घडलंच नसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि याच्याबद्दल मला प्रेस मीडिया आपल्याशी त्रिदीप भाऊंशी मी बोलत आहे, तर याच्यात एक अगदी साधारण विषय त्याच्यातला समजण्यासारखा आहे की काँग्रेसमधला जर काही आमच्या पक्षातला एखादा अंतर्गत विषय असेल आणि त्याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर आम्ही आमच्या काँग्रेसच्या नेत्यांशी बोलू. भाजपच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा विषय येत नाही, एवढी साधीशी गोष्ट आहे. आणि म्हणून हा जो व्हिडिओ क्लिप मला पण कोणीतरी पाठवली, मी ऐकली, तर हा भाजपच्याकडनं त्यांच्याकडनं त्यांचा आवाजही स्पष्ट आहे त्याच्यामध्ये, आपण ऑडिओमध्ये ऐकला तर. आणि तो दुसरा आवाज ऑडिबल नाही, असा पुसट मधात येतो, मधात जातो. त्या ऑडिओ हा फेक व्हिडिओ आहे, हा ऑडिओ हा फेक आहे. तर दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी मात्र हा आपलाच आवाज असून आमच्यात हे संभाषण झाल्याची कबुली दिली आहे. दुसरा आवाज आहे रावसाहेब शेखावतांचा. तुम्ही म्हणता ते तोडमोड केली, जरी ती ऑडिओ क्लिप तोडमोड केली तरी आवाजाचं बद्दल मी कंटेंट बद्दल बोललो. आवाज तर रावसाहेबांचा आणि दिनेश सूर्यवंशीचा आहे. मी एवढं समजलं तुम्हाला की तो आवाज मला किंवा मग अश्विन गुजर, AM न्यूज, अमरावती. AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.